इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 SSC बोर्ड पॅटर्न प्रमाणे मार्च 2024 उत्तरपत्रिका आज आपण पाहणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। पुनर्जनन पद्धती टिंबटिंब या प्राण्यात आढळते। उत्तर आहे ड प्लॅनेरिया। प्रश्न दुसरा, लॅक्टोबॅसिलस बुइस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने टिंबटिंब हे पेय तयार केले जाते। उत्तर आहे ब कॉफी। प्रश्न तिसरा, जनुकातील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला उत्परिवर्तन असे म्हणतात। प्रश्न चौथा, महाराष्ट्रात टिंबटिंब हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे। उत्तर आहे क तारापूर। पाचवा, संधिपाद संघाचे उदाहरण टिंबटिंब हे आहे। उत्तर आहे अ विंचू। खालील प्रश्न सोडवा। गटातील वेगळा शब्द ओळखा। डकबिल, प्लॅटिपस, पापलेट, लंगफिश, पॅरिपॅटिस। उत्तर आहे पापलेट। त्वचा मेलॅनिन, स्वादुपिंड, इन्सुलिन किंवा ट्रिप्सिन। खालील विधाने सत्य किंवा असत्य ते लिहा। पाण्याचा वापर करून उपयोगी जीवाची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय। सत्य। WHO या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव लिहा। उत्तर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। योग्य जोडी जुळवा। पुरुष ब 44 + XY। शास्त्रीय कारणे लिहा। कोणतीही दोन। कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते तरी त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही। कासव सरीसृप असते, ते जमिनीवर राहते, त्यावेळी फुफ्फुसाने श्वसन करते, ते पाण्यात पोहते तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छ्वास करते। या दोन्ही अधिवासात त्याला फुफ्फुसानेच श्वसन करता येते। उभयचर प्राण्यांचे असे नसते, तो जमिनीवर फुफ्फुसाच्या साह्याने आणि पाण्यात त्वचेचे साह्याने श्वसन करतो। तसेच कासवाच्या अंगावर बाह्य कंकाल असते, म्हणून उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही। जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात। जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात। हे ऊर्जा स्रोत म्हणजे जलसाठा, वेगात वाहणारा वारा आणि सूर्यप्रकाश हे शाश्वत आहेत, म्हणजे कधीही न संपणारे आहेत। या उलट कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांचे साठे मर्यादित असून अजून काही वर्षांनी ते संपुष्टात येतील, ते परत मिळवता येणार नाहीत। जलविद्युत ऊर्जा आणि सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या मात्र शाश्वत असल्याने परत मिळवता येतात, म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात। व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते। आपण व्यायाम करताना आपल्या शरीरातील मांसपेशी, स्नायू विनॉक्सी श्वसन करतात। या विनॉक्सी श्वसनादरम्यान आपल्या शरीरात लॅक्टिक आम्ल साठते। हे किण्वन प्रतिरूप घडते, कारण विनॉक्सी श्वसन शरीरातील कार्बनिक ग्लुकोजचे आम्लामध्ये रूपांतर केले जाते। तसेच विनॉक्सी श्वसन चक्रात ATP ऊर्जेची तुलनेने कमी होते, म्हणून जलद गतीने खूप व्यायाम आपल्याला थकवा आणतो। खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 3 किरणोत्सर्गी प्रदूषणाचे मानवी शरीरावर कोणतेही 4 दुष्परिणाम लिहा। 1. क्षकिरणाच्या उच्च प्रारणामुळे अल्सर निर्माण होतो। 2. शरीरातील ऊतीचा नाश होतो। 3. जनुकीय बदल घडून येतात आणि 4. दृष्टीवर हानिकारक बदल घडतात। 3. आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता विचारात घ्याव्या लागणाऱ्या 4 महत्त्वाच्या बाबी लिहा। 1. आपत्तीपूर्वीचा काळ। 2. इशारा काळ। 3. आणीबाणीचा काळ। पुनर्वसनाचा काळ, प्रतिशोधनाचा काळ आणि पुनर्निर्माणाचा काळ। सूक्ष्मजैविक प्रक्रियेद्वारे मिळवण्यात येणाऱ्या 2 इंधनांची नावे लिहा व या इंधनाचा वापर वाढवणे का गरजेचे आहे ते सांगा। सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन प्रक्रिया वापरून नागरी शेती आणि औद्योगिक कचऱ्यापासून मिथेन वायू मिळतो। सूक्ष्मजैविक प्रक्रियेने हे इंधन बनवले जाते। इथेनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ
धूररहित इंधन आहे. हे इंधन ऊसाच्या मळीचे किण्वन करून स्कॅरोमायसिसच्या मदतीने मिळवले जाते. पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन या प्रक्रियेतून जीवाणू प्रकाशीय क्षपन करतात. त्यावेळी मुक्त झालेला हायड्रोजन वायू इंधन म्हणून वापरला जातो. सूक्ष्म जैविक प्रक्रियेने तयार केलेली इंधने वापरणे गरजेचे आहे, कारण पारंपरिक इंधने काही कालावधीनंतर संपतील. तसेच या जीवाश्म इंधनाचा हवा प्रदूषण होते. भविष्य काळात पर्यावरणपूरक इंधनाचा वापर करणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय? या तंत्रात वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो? प्रत्येक व्यक्तीची DNAची जडणघडण एकमेव असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीची उपलब्ध DNA वरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते. या पद्धतीला DNA फिंगरप्रिंट असे म्हणतात. या पद्धतीचा वापर गुन्हे निदानशास्त्र व बालकाच्या पित्याची ओळख करण्यासाठी केला जातो. 3. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 5. जीवनसत्व म्हणजे काय? जीवनसत्व म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थाचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. विद्राव्यतेच्या आधारे त्याचे वर्गीकरण करा. 1. मेदविद्राव्य आणि 2. जलविद्राव्य आहेत. A, B, C, D, E आणि K यापैकी A, D, E आणि K मेदविद्राव्य आहेत आणि B व C हे जलविद्राव्य आहेत. मूलपेशी. विशेषीकरणाच्या आधी असलेल्या भ्रूणपेशींना मूलपेशी असे म्हणतात. क्लोनिंग. क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे. जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके. बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. दिलेल्या उतारीतील गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. ऑक्सिजन, पिरेडिन्स, यांत्रिक, कार्बन डायऑक्साईड, पेट्रोलियम, घातक, पॉलिस्टर आणि नार्कोडिया. समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलियम तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी घातक, विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणे सोपे नाही, पण अल्कनोहॉरेकिस, बोरोकोमेन्सिस व जीवाणूमध्ये पिरेडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना HCB म्हणतात. HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजन व पाणी तयार होते घडवून आणतात. या अभिक्रियेत कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीवरून प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. दिलेली आकृती कशाची आहे ते ओळखा. 1. पवनचक्की आराखडा. या प्रकारात ऊर्जेचा कोणता स्रोत कोणता? वारा किंवा पवन? या स्रोतात पर्यावरण स्नेही स्रोत का म्हणतात? यामध्ये प्रदूषण होत नाही व शाश्वत आहे. यानंतर ताणतणावाच्या व्यवस्थापनाचे उपाय. शारीरिक व्यायाम, मैदानी खेळ, योग, आनंददायी संगीत, छंद आणि हास्यमंडळ हे ताणतणाव व्यवस्थापनाचे उपाय आहेत. पुढील प्रश्न, प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही 6 साहित्याची नावे लिहा. निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या, जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी, त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारे बँडेजेस, औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस, रबराचे हातमोजे, स्वच्छ व कोरडी कापडाचे तुकडे, साबण, बँडेड, पट्ट्या, कात्री, अँटीसेप्टिक डेटॉल किंवा सेव्हलॉन, छोटी विजारी, सेफ्टी पिना, ब्लेड, छोटा चिमटा, सुई, चिकटपट्टी, थर्मामीटर, पेट्रोलियम जेली इत्यादी. अवशेष अंगे म्हणजे काय? अवशेष अंगे हे सजीवाच्या शरीरातील अवयव ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असून निरुपयोगी असतात. मानवी शरीरातील कोणत्याही 2 अवशेषांगाची नावे लिहा. आंत्रपुच्छ व कानाचे स्नायू,
तीच अवशेषांगी इतर कोणत्या प्राण्यासाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा. आंत्रपुच्छ हे मानवासाठी अवशेषांग आहे कारण ते मानवी शरीरात निरुपयोगी असते, पण रवत करणाऱ्या प्राण्यासाठी ते आवश्यक व कार्यक्षम अवयव आहे. मानवाला अवशेषांगाच्या स्वरूपातील निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू माकडामध्ये मात्र कान हलवू शकतात. खालील विधान वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. माझ्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत. मी प्रचलनासाठी व अन्न पकडण्यासाठी नलिका पादाचा उपयोग करतो. माझा प्राणीसंघ ओळखा व एक उदाहरण लिहा. प्राणीसंघ आहे कंटकी चर्मी प्राणी. उदाहरण आहे तारा मासा. मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात होतो ते सांगून एक उदाहरण लिहा. गोलकृमी, पोटातील जंत. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्याद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा. वर्ग आहे मत्स्य वर्ग आणि उदाहरण आहे स्कॉलिडॉन. खालीलपैकी एक प्रश्न सोडवा. पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पुरुषामध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूची निर्मिती होते? वृषणात. एका शुक्राणूची लांबी किती असते? 60 मायक्रोमीटर. शुक्रवाहिनीचे कार्य शुक्रपेशीचे वहन करणे. शुक्रपेशी कोणत्या पेशी विभाजन पद्धतीद्वारे तयार होतात? अर्धसूत्री विभाजन. पुरुष प्रजनन संस्थेतील जोडी नसणाऱ्या कोणत्याही 2 अवयवांची नावे लिहा. शिश्न आणि मूत्रवाहिनी. खालीलपैकी एक प्रश्न सोडवा. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेवर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. धोक्यात आलेल्या प्रजातीचे वर्गीकरण. 1. संकटग्रस्त प्रजाती, दुर्मिळ प्रजाती, संवेदनशील प्रजाती आणि अनिश्चित प्रजाती. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? कोणतेही 4 मुद्दे लिहा. पुढील उपायाने जैवविविधतेचे संवर्धन करता येईल. 1. दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे. 2. राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे. 3. काही क्षेत्रे राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणे. 4. विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे. प्राणी व वनस्पतीचे संवर्धन करणे. पर्यावरण विषयक कायद्याचे पालन करणे आणि पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे. पुढचा प्रश्न आहे. धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातीची यादी. रेड लिस्टच्या पृष्ठाचे रंग कोड. 1. लाल आणि त्यानंतर गुलाबी व हिरवा हे रंग कोड आहेत. धन्यवाद.